नमस्कार. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे लाडकी बहिणी योजना, बाजारभाव, राज्यातील शेतकऱ्यांसाठी ताज्या बातम्या आणि बरेच काही. चला तर पाहूया. KYC नंतरही रक्कम नाही आली, बहिणीची कुठे चूक झाली? अर्ज भरताना बहुपर्यायी प्रश्न विचारल्याने झाला घोळ, गोंधळल्याने पात्र महिलाही राहिल्या लाडक्या बहिणीच्या योजनेपासून वंचित. युरिया काळा बाजार उघडकीस, गोलट गावात पथकाने मारला छापा, कृषी विभागाच्या भरारी पथकाची कृषी सेवा केंद्रावर धाड, परवाना निलंबनाची कारवाई सुरू. कर्नाटकात हमी भावाने हरभरा खरेदीला मंजुरी, 1,00,000 टनाचे उद्दिष्टे. महाराष्ट्रातही तातडीने खरेदीची गरज, हरभऱ्याला प्रति क्विंटल 4,900 ते 5,200 रुपयांचा मिळतोय दर. हमी भावाने खरेदीसाठी तूर नोंदणीला सुरुवात, सोयाबीन केंद्रावरच होणार तुरीची खरेदी. तुरीचा बाजारभाव मागील वर्षभर दबावातच होता, मात्र डिसेंबरपासून भावात काहीशा प्रमाणात सुधारणा दिसून आल्या. देशात यंदा उत्पादन कमी असल्यामुळे आयातही मंदावली. शेतकऱ्यांच्या तुरीला भाव मिळावा म्हणून राज्य सरकारने हमी भावाने तूर खरेदीसाठी अखेर 20 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली आहे. यंदा सोयाबीन खरेदीसाठी 934 खरेदी केंद्र उभारण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा हमी भावाच्या खाली तुरीची विक्री करू नये, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे. वीज टिकेना, पाणी असूनही पिकांना देता येईना, सौरपंप कधी मिळणार, असा शेतकऱ्यांनी विचारला प्रश्न. जालना जिल्ह्यातील अनेकांना अनुदानाचा हिस्सा भरूनही अद्याप सौर कृषीपंप मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकरी आता अडचणीत सापडले आहे. 60 दिवसात मागेल त्याला सौरपंप योजना नावाखालीच आहे का? 6 महिने उलटूनही सौरपंप मिळाले नाही, त्यामुळे शेतकरी झाला त्रस्त. जालना जिल्ह्यातील हजारो शेतकरी आता सौरपंपाच्या प्रतीक्षेत असून दिवसा वीज मिळेना, रात्री पाणी देता येईना, अशी शेतकऱ्यांची आता परिस्थिती झाली आहे. तेलाचा घाणा टाका आणि 10 लाखापर्यंतचे अनुदान मिळवा, प्रक्रिया उद्योगासाठी मिळणार सुविधा, स्वनिधी द्यावा लागणार. ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजे PMFME ही योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत तेल घाणा, मसाला उद्योग, डाळ मिल किंवा दूध प्रक्रिया सारख्या उद्योगासाठी मोठमोठे आर्थिक पाठबळ आता सरकार पुरवणार आहे. तेल घाणा सुरू करण्यासाठी तब्बल 10 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान सरकारकडून तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे लवकरात लवकर हा व्यवसाय सुरू करा. ऑनलाईन कीटकनाशक विक्रीवर नियंत्रण हवे, उत्पादक संघटना क्रॉपलाईफची केंद्र सरकारकडे मागणी. कीटकनाशकाच्या विक्रीवर नियंत्रण आणण्याची आवश्यकता असून केंद्र सरकारने यासाठी योग्य नियमावली तयार करावी. तसेच बनावट उत्पादने शेतकऱ्यापर्यंत पोहोचू नयेत, यासाठी अधिकृत प्रमाणपत्र बंधनकारक केले जावे, अशी मागणी कीटकनाशक उत्पादक संघटनेने केली. शिधापत्रिकेचे शुद्धीकरण होणार, 10,000 संशयास्पद लाभार्थ्यांची नावे जाणार. मिशन सुधार अभियानमध्ये आधार क्रमांक आणि तांत्रिक माहितीच्या आधारे होणार पडताळणी. रेशन व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली असून जळगाव जिल्ह्यात मिशन सुधार अभियान अंतर्गत शिधापत्रिकेचे शुद्धीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली असून तब्बल 10,000 संशयास्पद लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळली जाणार आहेत. वाळू अभावी ग्रामीण भागातील अनेक घरकुलांचे बांधकाम ठप्प, शासन म्हणते दिलेल्या मुदतीत बांधकाम पूर्ण करा, लाभार्थी झाले त्रस्त. 1 ट्रॅक्टर रेतीसाठी मोजावे लागतात 10,000 रुपये, 1.5 लाखात घर बांधकाम झाले आता अवघड. अपार ID काढून घ्या, 31 जानेवारीपर्यंत मुदत वाढ. आधार प्रमाणीकरणातील तांत्रिक अडचणीमुळे काही विद्यार्थी आले अडचणीत, जिल्ह्यात 89% विद्यार्थ्यांचा अपार ID तयार. महागुंतवणुकीमुळे मराठवाड्यात 55,245 कोटींचे प्रकल्प निश्चित, गुंतवणुकीचे 30 लाख कोटींचे करार, 40 लाख नोकऱ्या. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या महाराष्ट्राने 30 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे ऐतिहासिक सामंजस्य करार पूर्ण केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली. एकट्या मराठवाड्यासाठी 55,245 कोटी रुपयांचे प्रकल्प निश्चित झाल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.